व्यक्तीला हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आहेत, अजित पवारांसोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये एक मोठं स्थान त्यांना अजित पवारांनी दिलं होतं. आणि या स्थानामध्ये कुठेतरी एक जवळचा नेता मानला जाणारा हा प्रफुल्ल पटेल नावाचा माणूस होता. आणि याच माणसाने काल अजित पवारांच्या शोकसभेमध्ये हसण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी माणसं रडत होती, ज्या ठिकाणी माणसांनी रडायला पाहिजे, भावना व्यक्त करायला पाहिजेत आणि कुठेतरी आपला मोठा नेता गेलाय म्हणल्यानंतर आपल्याला एक सदमा लागला पाहिजे, ज्या सदम्यामधून आपण कदाचित महिनाभर 15 दिवस तरी बाहेर निघायला नाही पाहिजे आणि कुठेतरी हसणं हे टाळलं गेलं पाहिजे. हे प्रत्येकाच्या वर्तणुकीतून दिसून येतं किंवा आलं पाहिजे होतं. मात्र काल प्रफुल्ल पटेलांनी जी गोष्ट केलेली आहे, ज्या गोष्टीमुळे त्यांच्यावर शंका व्यक्त केली जात आहे आणि त्या शंका व्यक्त करण्याचे फक्त ते हसणंच नाही, तर याच्या आधी सुद्धा महत्वाच्या गोष्टी काही आहेत, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि प्रफुल्ल पटेलावर संशय नेमका इतका गडद का झालाय, इतका डार्क का झालाय, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, प्रफुल्ल पटेल, ज्या प्रफुल्ल पटेलांनी आजपर्यंत कितीतरी लोकांसोबत बैठका घेतल्या, कितीतरी लोकां केल्यानंतर काहीतरी झालं, किंवा प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आहेत आणि अजित पवारांसोबत त्यांनी काम केलं. काल शोकसभा होती, त्या शोकसभेमध्ये ते हसले म्हणून राज्यभर सोशल माध्यमावर एक चर्चा सुरू झालेली आहे की नेमके प्रफुल्ल पटेलांना कोणत्या गोष्टीचं हसू येत आहे. अजित पवार गेल्याचं त्यांना सुख आहे का, अशा प्रकारचा प्रश्न हा विचारला जात आहे. आणि याच्या आधी सुद्धा प्रफुल्ल पटेलांवर एक महत्वाच्या शंका व्यक्त करण्यात आल्या. त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांना विमानात बसण्याआधीच्या रात्री कॉल केला होता आणि त्याच कॉलमुळे उशीर झाल्याचा रोहित पवारांनी खुलासा केला होता. आणि त्यामध्ये सांगितलं जात होतं की प्रफुल्ल पटेलांची एक फाईल होती, ज्या फाईल आणायला उशीर झाला आणि ती फाईल आणायला उशीर झाला असल्यामुळे प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्यामुळे अजित पवारांना कुठेतरी गाडीनं जाण्याऐवजी विमानानं जावं लागलं आणि विमानानं जाणं प्लॅन्ड नव्हतं, अशा प्रकारचं रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं होतं. मग अशा प्रकारची गोष्ट कुठं उघडकीस आली तर ही प्रफुल्ल पटेलांमुळेच उशीर झाला आणि कुठेतरी संशय व्यक्त हा प्रफुल्ल पटेलांच्या नावाभोवती लोकांनी करायला सुरुवात केली. सोशल माध्यमावर बोलू लागले, किंवा खरंच प्रफुल्ल पटेलांनी कुठली अशी गोष्ट केली का, याचा सुद्धा तपास करावा, अशा प्रकारची माहिती बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आली. रोहित पवारांनी सुद्धा हे खुलासा केला की प्रफुल्ल पटेलांनी जे काय आहे कॉल केला होता आणि त्या कॉलमुळे उशीर झाला, अशा प्रकारचं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस अजित पवारांचा तिकडे अपघात झाला होता, त्यावेळेमध्ये प्रफुल्ल पटेल असतील किंवा त्यांचे सुनील तटकरे असतील, त्यांचे मोठे नेते राष्ट्रवादी पक्षाचे, हे बैठका घेत होत असल्याची सुद्धा माहिती समोर आली होती. आणि याच माहितीच्या आधारामुळे जर आपल्या पक्षाचा मोठा नेता गेलाय, जर आपल्या पक्षाचा एक आधार गेलाय, जर आपला नेता गेलाय, तर नेमकं ही बैठका कशा प्रकारे घेऊ शकतात आणि त्यांची चिता तिकडे जळत असताना हे लोक इकडे नेमकं काय करतायत, हा प्रश्न महाराष्ट्रातून निर्माण व्यक्त किंवा केला जातोय. नेमकं आता असं का होतंय, हा सुद्धा संशय प्रफुल्ल पटेलांवर जोरदार आणि तो डार्क पद्धतीने, म्हणजे अतिशय गडद पद्धतीने निर्माण झालेला आहे. मग आता ही गडद झालेला डाग नेमका प्रफुल्ल पटेल कशा प्रकारचे हटवतायत, किंवा या डागामागे काही सत्यता आहे का, फिके डाग आहेत का गडद झालेले डाग अजून डार्क होतात, अजून गडद होतात, हे बघणं आता महत्वाचं आहे. प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा याच्या आधी सुद्धा बोललेले आहेत आणि याच्या आधी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारचा कुठलाही उशीर करण्याचा माझा हेतू नव्हता, किंवा मी जे आहे जो फोन केला होता तो शेतकऱ्यांच्या विषयासंदर्भामध्ये होता. शेतकरी कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या जे काही आहेत योजनाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता आणि शेतकऱ्यांच्या हिताचा हा फोन होता, अशा प्रकारचं प्रफुल्ल पटेलांचं म्हणणं होतं. मात्र लोक याच्यामध्ये सुद्धा म्हणतायत की शेतकऱ्यांचं असं कोणतं हित पाहिलं होतं, जे हित आजपर्यंत तुम्ही कधी सांगितलं नाही आणि तेच हित तुम्ही नेमकं असं का सांगितलं, अशा प्रकारचा प्रश्न आता जनतेतून निर्माण केला जातोय.
मग आता शोक सभेमध्ये हसणं असो किंवा या सगळ्या गोष्टी असो, याच्यामधून कुठेतरी प्रफुल्ल पटेलांवर संशय व्यक्त केला जात आहे. पण तुम्हाला काय वाटते, प्रफुल्ल पटेलांचा असा संशय व्यक्त करणं खरंच गरजेचं आहे का, किंवा त्यांनी काही केलं असेल का, त्यांच्याविषयी अशा नेमकं भावना का निर्माण झाल्यात, हेच आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.